आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी लक्ष्मण हाके सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जातोय, स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत. लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं. आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसींची आणि ओबीसी अंतर्गत येणाऱ्या विजयंती म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या आमदारांनी आपली भूमिका ठोस अशी भूमिका घेतली नाही, मग ती कायद्याच्या सभागृहामधली म्हणजे विधानसभेतली असो किंवा रस्त्यावरती ओबीसी बांधव आंदोलन करत असताना त्यांना पाठिंबा देणं असो किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, या गोष्टीवरती ज्या ज्या आमदारांनी ठाम भूमिका घेतली नाही त्या त्या आमदारांना आमचे ओबीसी बांधव गावोगावी वाड्या वस्त्यावरती त्याचं ऑडिट विचारतील, प्रश्न विचारतील. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी ओबीसी आंदोलनाबाबत आणि ओबीसींच्या या संविधानिक अधिकाराच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतली नाही त्याचा जाब या महाराष्ट्रामधले ओबीसी बांधव येत्या निवडणुकीमध्ये निश्चित विचारतील. याचा अर्थ बाकीचे सगळे मुद्दे बाजूला होऊन जातीय पातळीवर ही निवडणूक लढवली जाईल का? हे बघा, आजपर्यंत या पुरोगामी अशा महाराष्ट्रामध्ये पक्षीय पातळीवरती निवडणुका लढल्या जायच्या. या महाराष्ट्रामधली आंदोलनं जात अस्मिते व्यतिरिक्त वेगवेगळ्या या 12-13 करोड जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नावरती निवडणुका लढवल्या जायच्या. पण महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमालीचा जातीयवाद आणि ओबीसीचं नेतृत्व संपवणं, ओबीसीच्या नेतृत्वाला पराभूत करणं, ओबीसीच्या नेत्यांना शिवराळ भाषेमध्ये टार्गेट करणं, त्यांच्या प्रॉपर्ट्या टार्गेट करणं, त्यांच्या आरक्षणाला टार्गेट करणं, अशी जातीयवादी भूमिका या महाराष्ट्रानं पाहिली. आणि मग लोकसभेला जर तसं घडलं असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या परिस्थितीला सामोरं जायला लागू शकतं. आणि जर पक्ष आणि इथल्या चळवळी जर फेल झाल्या असतील आणि ओबीसीची सामाजिक न्यायाची मागासवर्गीयांची भूमिका घेण्यामध्ये जर ते ठाम भूमिका घेणार नसतील तर मला वाटतं तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल. पण तुमची भूमिका स्पष्ट दिसत नाहीये. मी अशा अनुषंगाने म्हणतोय की ओबीसींना तुम्ही नेमकं काय सांगणार आहेत, कुणाला मतदान करावं त्यांनी? हे बघा, ओबीसी पहिल्यांदा ओबीसीला मतदान करतील, ओबीसी एसटी एसटीला मतदान करतील. आणि जे पक्ष आणि जे उमेदवार आणि जे नेते ठामपणे ओबीसीच्या या आरक्षणाबद्दल आपल्या जाहीरनाम्यामध्ये लेखी आश्वासन देतील त्या माणसांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित ओबीसींना मतदान करण्याचं अपील करू या महाराष्ट्रातल्या. पण जर 2 ओबीसी समोर असतील तर? 2 ओबीसी समोर असतील तर त्यांचं आजपर्यंतचं ऑडिट लक्षात घेतलं जाईल आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ते कशा पद्धतीचं वागणार आहेत, कशा पद्धतीनं ओबीसीच्या प्रश्नावरती आपली भूमिका घेणार आहेत, या प्रश्नावरती आम्ही त्यांना निश्चित सपोर्ट करू. पण आरोप तर असा केला जातोय की लक्ष्मण हाके यांना तर भाजपनं उभं केलंय. या आरोपात तथ्य आहे का? हे बघा, या तमाम महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेला 12-13 करोड जनतेला माझी विनंती आहे की लक्ष्मण हाकेला पहिल्यांदा, लक्ष्मण हाके हे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गटाचे प्रवक्ते आहेत हा आरोप झाला. दुसऱ्यांदा ते वडेट्टीवार साहेबांचे समर्थक आहेत असा आरोप झाला. तिसऱ्यांदा ते छगनराव भुजबळांचे समर्थक आहेत असा आरोप झाला. आणि आत्ता भाजपचे समर्थक आहेत असा आरोप होतोय. मला वाटतं हे चारीच्या चारी नेते वेगवेगळ्या पक्षातले आहेत आणि एवढ्या सगळ्या अपोजिट भूमिका घेणाऱ्या या 4 पक्षाचे जर लक्ष्मण हाके समर्थक असतील तर त्याला त्या गोष्टीला मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की 4 वेगवेगळ्या पक्षाचा समर्थक म्हणून लक्ष्मण हाकेच्या नावावरती किंवा लक्ष्मण हाकेला समजलं जाणार असेल तर मी आहे या चारी नेत्यांचा मी समर्थक आहे किंवा वेगवेगळ्या पक्षांचा समर्थक आहे. पण मी पहिल्यांदा समर्थक आहे या महाराष्ट्रामधल्या ओबीसींची, भटक्या विमुक्तांची, सामाजिक न्यायाची भूमिका जे पक्ष घेणार नाहीत, जे आमदार घेणार नाहीत त्या माणसांना आपला विरोध असेल आणि त्या मतदारसंघामध्ये जाऊन आमच्या ओबीसींना आम्ही अपील करू. ओबीसींच्या समोर तुम्ही पेच निर्माण करत नाहीयेत, त्यांना कन्फ्यूज करत नाहीयेत. आता ही निवडणूक 2 पातळीवरती होते. साधारणपणे आपण बघितलं महाविकास आघाडी किंवा महायुती असे पर्याय. तुम्ही त्यांना पर्याय का देत नाहीये? मग पर्याय देण्यापेक्षा महाविकास आघाडीचा जर तुम्ही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला किंवा महायुतीचा जर प्रश्न उपस्थित केला तर या पक्षांनी आतापर्यंत फक्त एकच भूमिका घेतलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता बाकीचं एक्झर्शन व्हावं. मग जरांगे पाटील जर एका बाजूला म्हणत असतील की आम्ही लाखो कुणब्यांच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत, मग एक तर जरांगे खोटं बोलतायत
किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ खोटं बोलतंय? नक्की या दोघांपैकी खोटं कोण बोलतंय? हे या माझ्या 12-13 करोड जनतेच्या महाराष्ट्राला या प्रश्नाचं आश्वासक उत्तर हवंय. जर जरांगे खरं बोलत असतील तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, आणि जर मुख्यमंत्री खरं बोलत असतील तर मग तुमची भूमिका काय? हाच सवाल आम्ही या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि राज्यकर्त्या लोकांना विचारतो आहोत. एका बाजूला शरदचंद्रजी पवार असतील, महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे नेते, ते एका बाजूला जरांगे पाटलांना जाऊन भेट घेतात, त्यांचे आमदार खासदार जरांगे पाटलांना जाऊन लेखी पाठिंबा देतात. पण ओबीसींच्या व्यथा काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची मागणी काय आहे, त्यांना इग्नोर करतात. मग या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदारांना माझं सांगणं आहे की तुमच्या आमदारकीचा मार्ग रस्ता हा आमच्या ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, पाड्यावरून, आमच्या सुताराच्या गल्लीमधून, आमच्या परीट समाजाच्या, आमच्या धोब्याच्या, आमच्या 12 आलुतेदारांच्या गल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा मार्ग जातो. तुम्ही जर जरांगे पाटलांना पाठिंबा देत असाल तर तुमची ओबीसीच्या आरक्षणाबद्दल भूमिका काय? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला आणि खासदाराला आणि मतं मागायला येणाऱ्या नेत्याला या महाराष्ट्रातला ओबीसी विचारल्या वाचून राहणार नाही. कुणीही असं म्हटलेलं नाहीये. मनोज जरांगे पाटील यांना कोणी सुद्धा हा शब्द दिलेला नाहीये, ना सत्ताधारी ना विरोधक, की ओबीसीमधून तुम्हाला आरक्षण दिलं जाईल. कुणी म्हणत नाहीये. मग तुम्हाला भीती कसली? आम्हाला भीती या गोष्टीची आहे की जालन्याचा खासदार काळे असो किंवा छत्रपती संभाजीनगरचा खासदार भुमरे असो किंवा अनेक आमदार आहेत, माझ्याकडे त्यांची लिस्ट आहे, की त्या माणसाने जाऊन त्यांना तिथं पाठिंबा दिला, लेखी पत्र दिली. मराठवाड्यातल्या 6च्या 6 खासदारांनी निवडणूक झाल्यानंतर जरांगे पाटलांना ज्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांनी ओबीसीची भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसीच्या वाड्यावरती वस्त्यावरती तुम्हाला मतदान मागायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. इन्क्लुडिंग शरद पवार, रोहित पवार, इन्क्लुडिंग राजेश टोपे, मी ज्या माणसांची नावं घेतलेली आहेत, इन्क्लुडिंग भाजपचे अभिमन्यू पवार, ज्या देवेंद्र फडणवीसांचा लाडका माणूस म्हणून ज्या अभिमन्यू पवारांकडे पाहिलं जातं, ते अभिमन्यू पवार एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आम्ही लाखो मराठा तरुणांना उद्योजक म्हणून उभं केलं, आणि त्याच लोकांकडून जर देवेंद्र फडणवीस टार्गेट होत असतील तर अभिमन्यू पवारची भूमिका काय? अदरवाईज तुम्ही औषधामध्ये आमच्या वाड्या वस्त्यावरती मत मागायला यायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. पण मुद्दा हा आहे ना की ते म्हणतायत फडणवीसांना टार्गेट करतायत, ते तुम्ही पवारांना टार्गेट करताय असं दिसतंय. आम्ही मग यात राजकारण नाहीये. आम्ही महाराष्ट्रामधल्या, मी मगापासून तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रामधला कुठलाही पक्ष असो, ओबीसी आरक्षणाबद्दल, ओबीसीचं आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नॅरेट सेट केलाय, कुणी सांगितलं तुम्हाला की रिझर्वेशनच्या माध्यमामधनं प्रत्येक घरातल्या मुलाला नोकरी मिळणार आहे, प्रत्येक घरात झडपी मेंबर होणार आहे, प्रत्येक घरात आमदार खासदार होणार आहे, आणि तुमचं आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाला जे टार्गेट केलं जात आहे, आरक्षण म्हणजे हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. ही गरिबी. पण मला त्याच्यावरच यायचंय. ज्या सरकारच्या काळामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण खतम झालं, त्यांच्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीयेत? गेल्या 3 वर्षाच्या कालावधीपासून या महाराष्ट्राचं पंचायत राज मधलं आरक्षण म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंतचं आरक्षण गेल्या 3 वर्षापासून कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. मग या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री त्या कोर्टाला विनंती करत नाही की आमच्या पंचायत राजच्या निवडणुका, अनेक नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या 3 वर्षापासून या महाराष्ट्रात होत नाहीत, तुम्ही हे हिअरिंग पूर्ण करावं आणि ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका जाहीर करावी. मग या महाराष्ट्रातल्या आमदारांना खासदारांना ओबीसीचं आरक्षण संपवलंय त्यांनी. आज त्यांना पंचायत राजमध्ये एखादा सरपंच सुद्धा आवडत नाही, म्हणून ओबीसीचं आरक्षण संपवणं हा घाट या महाराष्ट्रामधल्या या सत्ताधारी आमदार खासदारांनी किंवा विरोधातल्या आमदार खासदारांनी घातलेला आहे. आणि शरदचंद्रजी पवारांना जी भूमिका जाहीर घेता येत नाही ती जरांगे पाटलांच्या तोंडून शरदचंद्रजी पवार असोत किंवा भुमरे असोत किंवा काळे असोत किंवा राजेश टोपे असोत, या माणसाने या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय असं हा लक्ष्मण हाके इथं जाहीरपणे माझं एक म्हणणं आहे. आज एका प्रकारची रणनीती ठरवली जातीये. मराठा, मुस्लिम, दलित या सगळ्या समीकरणामध्ये ओबीसीचे आमदार निवडून येऊ शकतात एकट्याच्या हिमतीवर. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% ओबीसीची संख्या आहे. मला जरूर मान्य आहे की ओबीसी अनऑर्गनायझेड आहे. ओबीसीच्या जातीच्या संघटना आहेत. ओबीसी वेगवेगळ्या पक्षाला ओबीसीचे लोक बांधले गेलेले आहेत.
पण ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करायचं असेल, जर मराठवाड्यामध्ये जर अशा पद्धतीनं जातीय भावनेतून जर निवडणुका लढल्या जात असतील, तर आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण, आपल्या प्रतिनिधित्वाचं संरक्षण वाचवायचं असेल, तर मला वाटतं या महाराष्ट्रामधला ओबीसी जवळजवळ 90% ओबीसी हा कॉन्सन्ट्रेटेड झालेला दिसेल, हा ऑर्गनायझेड झालेला दिसेल आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई मतपेटीतून निश्चित दाखवेल. तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात आहात की सरकारच्या विरोधात आहात हे महाराष्ट्राला एकदा कळायला हवं. आम्ही तुम्ही कुणाच्या विरोधात आहात आणि कुणाच्या बाजूने आहात हे स्पष्ट होत नाहीये. हे बघा, एक तर जरांगे पाटलांची मागणी, गरीब मराठा बांधवांची मागणी रास्त असू शकते, पण जरांगे पाटलांना ओबीसी आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आली किंवा ओबीसींच्या नेत्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली, हे जे कुणी जरांगेंना सांगितलंय त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा कोणता मुख्यमंत्री झाला, ओबीसीच्या किती लोकांनी कारखाने काढले, ओबीसीच्या लोक किती आमदार खासदार झाले आणि ओबीसींचं नोकऱ्यामधला असेल, शिक्षणामधला असेल, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला असेल, आमदारक्यामधला असेल, खासदारक्यामधला असेल, 29 मुख्यमंत्र्यांपैकी 22 मुख्यमंत्री ज्या मराठा कम्युनिटीचे झाले, मग त्याला जबाबदार ओबीसीचे नेते कसे असतील, त्याला जबाबदार ओबीसी समाज कसा असेल? जी कास्ट डॉमिनेटिंग कास्ट आहे, जी कास्ट रुलर कास्ट आहे, ते या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सामाजिक मागास कशी असू शकते या प्रश्नाचं आर्थिक उत्तर. मागास पण आहे ना ती. आज त्यांची अवस्था जी आहे ती तर अमान्य करता येणार नाही. हे आज बघ- त्यांची जी दुरवस्था आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये, ती अवस्था कशी न करणार आपण? हे बघा, आर्थिक मागासांना नरेंद्र मोदी साहेबांनी इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS आरक्षण दिलंय, घटना दुरुस्ती करून दिलंय. मग EWS गरजवंतांना, गरिबांना जर आरक्षण द्यायचं असेल तर EWS का फॉलो करत नाहीत? जरांगे पाटलांनी खरं तर चर्चेला यायला हवं होतं. हा, जरांगे पाटलांनी खरं तर आमच्या समोर येऊन, अरे महाराष्ट्र हा विचारांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली, वाद संवाद प्रतिसंवाद आणि त्यातून मार्ग काढणं हे महाराष्ट्राचं लक्षण आहे. तुम्ही केला प्रयत्न त्यांच्याशी संवाद निश्चित साधण्याचा? मी वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलंय की आमने सामने या, हा महाराष्ट्र असा कधीही महाराष्ट्र नव्हता. ओबीसींचं आणि मराठा समाजाचं भांडण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. जरांगे नावाच्या इलॉजिकल बोलणाऱ्या, असंविधानिक बोलणाऱ्या आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या, ओबीसी समूहाला टार्गेट करणाऱ्या, शिवराळ भाषा बोलणाऱ्या माणसाचं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या आमदारांनी, खासदारांनी. पण त्यांनी ओबीसीना कुठे टार्गेट केलं? त्यांचं तर म्हणणं आहे की ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी टार्गेट केलंय. ओबीसीचं प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणजे ओबीसीचे प्रतिनिधी नाहीत? बर, पंकजाताई मुंडेंचा पराभव व्हावा, महादेव जानकरांचा पराभव व्हावा म्हणून जरांगेंनी का मिटिंगा घेतल्या असतील? एका बाजूला म्हणायचं धनगर आणि आम्ही भाऊ भाऊ, एका बाजूला म्हणायचं ओबीसी आणि आम्ही भाऊ भाऊ, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या न्याय हक्काच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करायची भाषा बोलायची. ही कुठली रणनीती असू शकते या महाराष्ट्रात? तुम्ही संवाद साधायला समोर या आणि तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या सगळ्या सल्लागारांना घेऊन या. आमचं आव्हान आहे त्यांना, रणांगणातून पळ कशाला काढताय? ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला उद्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचं सरकार हवंय? कारण आता ज्या सरकारनं तुमची मागणी तर मान्य केली, तुमचं म्हणणं होतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, तुमची तर मागणी मान्य झाली आहे. आज आचारसंहिता लागेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी होती ती मागणी मान्य झालेली नाहीये. मग तुमचं भांडण कुणाशी आणि कशासाठी? हे बघा, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या काही कुणब्यांच्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याच्यावरती आम्ही ओबीसी बांधवांनी लाखो हरकती तिथं नोंदवलेल्या आहेत. आणि या लाखो हरकतींवरती तुम्ही काय ऍक्शन टेकन रिपोर्ट तयार केला आहे याचं उत्तर मी ज्यावेळी उपोषण केलं, माझा बांधव नवनाथ आबा वाघमारे यांनी उपोषण केलं, त्यावेळी आम्हाला त्यांनी ऍक्शन टेकन रिपोर्ट तुम्हाला आम्ही देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. पण ते आश्वासन आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. या प्रश्नावरती आमचं ऑब्जेक्शन आहे. मला थोडंसं इथं प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. खरं तर मी ते दाखवलं असं तुम्हाला मागच्या काही काळामध्ये तुमचे सगळे स्टेटमेंट हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असतात. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नसतात, ते फडणवीसांच्या विरोधात असतात. हे काय आहे? हे असं काय? विलासजी, या महाराष्ट्रामधली अथॉरिटी पर्सन कोण आहे? मुख्यमंत्री महोदय आहेत.
मुख्यमंत्री महोदयांनी 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेली आहे. हम्म. मुख्यमंत्री महोदय एका कम्युनिटीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये GR काढताना दिसतात, मिटिंगा लावताना दिसतात, वेगवेगळ्या समित्या नेमताना दिसतात, पण त्याच वेळी हेच मुख्यमंत्री महोदय ओबीसी बद्दल एक ब्रशब्द बोलताना दिसून येत नाहीत. अहो, पण त्यांनी सांगितलं ना की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मग हे त्यांनी तो- सांगितलं आणि शेवटपर्यंत त्यांनी ते पाळलं सुद्धा. मग त्यांनी तो कसा धक्का लावला नाही याचा ऍक्शन टेकन रिपोर्टच लक्ष्मण हाके मागतायत, हम्म. पण त्याच्यावरती ते बोलत नाहीत. एकदाही शासनाच्या अधिकृत अथवा अनधिकृत प्रतिनिधींनी या लक्ष्मण हाकेला सह्याद्री हाऊसवरती किंवा नवनाथाबा वाघमारेंना किंवा मंगेश सासानेंना या सह्याद्रीच्या हाऊसमध्ये बैठकीला बोलवलेलं नाही. म्हणजे तुमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं, हा राग आहे तुमच्या? उपोषणाचं सोडा, हा. ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे सुद्धा यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हा आमचा आरोप आहे ना त्यांच्यावरती. बर, पण मग तुम्ही पर्याय काय देताय? जर ओबीसींकडे तुम्ही आज हक्काने सांगताय की ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे, तर या लढाईमध्ये तुम्ही त्यांना दुसऱ्याच्या दावणीला कशाला बांधताय? ओबीसींना तुम्ही का पर्याय देत नाहीये की हा तुम्हाला पर्याय म्हणून? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आपल्या हक्क अधिकारांची लढाई लढेल. या महाराष्ट्रामधले आजपर्यंतची कुठलीही सरकार असोत, मी महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगू इच्छितोय की या महाराष्ट्रामध्ये जे काही 4.5 लाख करोडचं बजेट होतं, या 4.5 लाख करोड बजेट या वर्षीचं, त्यामधली 1% तरतूद 50 ते 60% लोकसंख्या असलेल्या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी दिली जाते. ही लढाई फक्त आरक्षणाची नाही, ही लढाई बजेटरी तरतुदीची आहे. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंतीच्या लोकांसाठी, मुलांसाठी या महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत. नाहीतरी आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकाराची आणि राजकीय अस्तित्वाची, सामाजिक प्रतिनिधित्वाची, आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई या महाराष्ट्रामध्ये आम्हाला उभी करायची आहे.